Access denied. Access granted. नमस्कार मित्रांनो, प्रॉस्पेरटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बायनरी ऑपरेटर्स बद्दल माहिती घेतली. आपण आज या व्हिडिओमध्ये युनरी ऑपरेटर आणि टर्नरी ऑपरेटर हे दोघं कसे काम करतात किंवा त्यांचा उपयोग कुठे होतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी आपण एक फाईल बनवली. फाईलला नाव दिलं आपण ut.html, युनरी अँड टर्नरी ut.html असं आपण नाव दिलं. फाईल सेव्ह केली. सगळ्यात आधी आता युनरी ऑपरेटर मध्ये कुठले होते आपल्याकडे, तर इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट हे ऑपरेटर आपल्याकडे आता युनरी मध्ये असतात. आता इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट काय करतात, तर ज्यावेळेस आपल्या एक्झिस्टिंग व्हॅल्यूला आपल्याला +1 करायचे असेल किंवा एक्झिस्टिंग व्हॅल्यूला -1 करायचे असेल तर आपण ह्या इन्क्रीमेंट डिक्रीमेंटचा वापर करतो. इन्क्रीमेंट साठी आपण यूज करतो ++ आणि डिक्रीमेंट साठी यूज करतो -. असे दोन प्रकारचे ऑपरेटर आपण यूज करू शकतो. आता याच्यामध्ये दोन टाईप असतात. एक असतं तुमचं प्री आणि दुसरा असतो पोस्ट. ओके, मग समजा आपण जर असं यूज केलं ++ आणि त्याच्यानंतर आपण जर व्हेरिएबल देतोय तर हा काय झाला आपला प्री डिक्रीमेंट, प्री टाईप. ओके, आणि असंच जर आपण आधी व्हेरिएबल डिफाईन केला आणि मग ++ केला तर हा होऊन जातो आपला पोस्ट टाईप. ओके, सेम याच पद्धतीने मायनस आणि व्हेरिएबल आपण घेऊ शकतो आणि इकडं व्हेरिएबल -. ओके, याचा मिनिंग एवढंच आहे, ज्यावेळेस आपल्याला एक्झिस्टिंग व्हॅल्यू मध्ये +1 करायचं असेल किंवा -1 करायचं असेल तर आपण याचा वापर करू शकतो. आता बघा, समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ. इथं या ठिकाणी आपण एक स्क्रिप्ट टॅग घेतला. स्क्रिप्ट एक व्हेरिएबल बनवला मी, a समजायला व्हॅल्यू पास केली आपण 10. फाईल सेव्ह केलं आणि प्रोग्रामला रन केला. आता इथं काही दिसणार नाही कारण की आपण फक्त व्हेरिएबल बनवला, त्याला प्रिंट वगैरे काही केलं नाही. आता आपल्याला काय करायचं, याला प्रिंट करायचं. मग आपण काय करणार, खाली आलो, डॉक्युमेंट डॉट राईट, इथं दिलं आपण ए ला प्रिंट केलं आणि इथं ब्रेक टॅग देऊन दिला, म्हणजे नेक्स्ट लाईनला ते खाली आलं पाहिजे. सेव्ह केलं, प्रोग्रामला चेक केलं. हे बघा व्हॅल्यू आली 10. आता आपल्याला काय करायचं आहे, याला इन्क्रीमेंट करायचं आहे. मग इन्क्रीमेंट करायसाठी आपण काय करू शकतो, सिंपल या ठिकाणी इथं मी देऊन दिलं a++, सेव्ह केलं, आउटपुट चेक केलं. बघा झाला 11 या पद्धत. ओके, जर तुम्हाला वाटलं तर आपण काय करू, पहिलेला साधं प्रिंट करू आणि मग त्याच्यानंतर इन्क्रीमेंट सोबत प्रिंट करू. सेव्ह केलं, आउटपुट चेक केलं. हे बघा 10 होतं 11 झालं. सेम जर समजा आपल्याला मायनस करायचे असेल तर आपण ++च्या ऐवजी मायनस यूज करणार. समजा इथं मायनस दिला, सेव्ह केलं, आउटपुटला बघितलं. हे बघा 10 होतं 9 गेलं. आता आपण याच्यात काय केलं, आपल्याला समजा वाटलं आपण आता काय यूज केला, तर आधी व्हेरिएबल घेतला मग मायनस केला, बरोबर. म्हणजे आपण पोस्ट यूज केला. आपल्याला प्री करायचं असेल तर आपण तसं पण करू शकतो. -a दिला, सेव्ह केलं आणि पुन्हा आउटपुट जर आपण चेक केलं, हे बघा 9. तुम्ही पोस्ट यूज केला काय आणि प्री यूज केला काय, दोघेही सारखेच आहे, आउटपुट आपल्याला सेमच मिळतं. फरक फक्त टायमिंगचा असतो. हे होते आपले इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला तो म्हणजे टर्नरी ऑपरेटर. आता टर्नरी ऑपरेटर काय असतो, त्याच्यामध्ये आपल्याला कंडिशनल ऑपरेटर यूज करतात. त्याला आपण टर्नरी ऑपरेटर असं म्हणतो किंवा त्याला आपण डिसिजन मेकिंग असं सुद्धा म्हणू शकतो. जर आपल्याला एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर आपण त्याचा वापर करू शकतो. आता टर्नरी ऑपरेटर कुठलं, समजा आपलं इथं नाव दिलं टर्नरी. तर टर्नरी मध्ये काय येतं, तर कंडिशनल ऑपरेटर्स. ऑपरेटर्स किंवा तुम्ही याला डिसिजन मेकिंग असं सुद्धा म्हणू शकता. आता त्याचा सिंटॅक्स कसा असतो, तर सगळ्यात पहिले आपली कंडिशन असते, जी काय असेल ती कंडिशन. त्याच्यानंतर मग क्वेश्चन मार्क, जी काय आपल्याला कंडिशन द्यायची ती आधी द्यायची. त्याच्यानंतर मग पहिली जी काय स्टेप असेल ती इथं द्यायची. त्याच्यानंतर कोलन आणि मग तुमची काही दुसरी स्टेप असेल ती इथं द्यायची, स्टेप 2. आता हे कसं, तर कंडिशन मध्ये समजा आपण एखादी कंडिशन दिली असेल, ती कंडिशन जर ट्रू झाली तर मग
पहिला जे काही लिहिली असेल आपण पहिली स्टेप ती एक्झिक्यूट होणार आणि जर कंडिशन फॉल्स झाली तर मग 2 नंबरची स्टेप एक्झिक्यूट होणार. यासाठी आपण कंडिशनल ऑपरेटरचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला समजा याचे एक्झाम्पल बघायचंय तर आपण काय करणार, आता आपण याची व्हॅल्यू काय दिली 10 दिलेली बरोबर. एवढच्या लाईन आपण कमेंट केल्या. आता बघा आपण जो व्हेरिएबल बनवला आहे त्याची व्हॅल्यू आहे आपली 10. आता हा 10 इव्हन नंबर आहे की ऑड नंबर आहे ते आपल्याला चेक करायचं. मग आपण काय करणार, a mod by 2 इक्वल 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 0 असेल बरोबर. a mod by 2 इक्वल इक्वल 0 असेल तर काय राहणार, ऑब्विसली तो काय राहणार आहे आपला इव्हन नंबर. मग इथं पास करून दिला आपण इव्हन. ओके. आणि नसेल तर मग काय राहणार तर ऑड नंबर, ऑड. सेव्ह केलं, डॉक्युमेंट डॉट राईट, सेव्ह केलं आणि आउटपुट चेक केलं. 10 काय आहे तर एक इव्हन नंबर आहे, मग इथं आपल्याला आउटपुटमध्ये इव्हन नंबर दिसेल. आला इव्हन. समजा आपण जर व्हॅल्यू 9 दिली, व्हॅल्यू आपण दिली 9, इकडं आलो हे बघा ऑड आलं. या पद्धतीने आपण डिफाईन करू शकतो. हे असतात आपले युनरी आणि टर्नरी ऑपरेटर्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बायनरी ऑपरेटर बद्दल माहिती घेतली, या व्हिडिओमध्ये आपण युनरी आणि टर्नरी ऑपरेटर बद्दल माहिती घेतली. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचे अपडेट्स आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.